Hello friends, welcome my YouTube channel. We are learn class 6 subject English. We are learn lesson 3.6 न्यूज फ्लॅश पॉइंटर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.6 न्यूज फ्लॅश ही जी न्यूज आहे या न्यूज फ्लॅशचे पॉइंटर्स या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत. मग या ठिकाणी पॉइंटर्स क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. या ठिकाणी खालील प्रश्नांचे खाली काही क्वेश्चन दिलेले आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट, फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज. या ठिकाणी मी या क्वेश्चनचे आन्सर्स माझ्या नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेले ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गॉट न्यूज. तर न्यूजसाठी कोणकोणते सोर्सेस हे लोक यूज करत असतात. मग न्यूजपेपर, टी व्ही, रेडिओ, नेटवर्क हे सोर्सेस त्या ठिकाणी न्यूजसाठी यूज करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कुड बी द मीनिंग ऑफ हेडलाईन. हेडलाईन या शब्दाचा अर्थ काय आहे. द टायटल ऑफ न्यूज आयटम. एखादी न्यूज असते तिला जर आपण टायटल दिलं तर त्याला म्हणतात हेडलाईन. गिव शॉर्ट समरी ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द न्यूज आयटम. आणि अशी एखादी छोटीशी स्टोरी किंवा छोटंसं एखादी घटना त्या ठिकाणी लिहायची असते आणि त्या घटनेवरून आपल्याला त्या घटनेला एक टायटल द्यायचं असतं तर त्याला म्हणतात हेडलाईन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम. व्हाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम. मग या ठिकाणी जे व्हाय इज द डेट दिली जाते गिवन विथ एनी न्यूज आयटम, त्या न्यूजला डेट दिली जाते म्हणजे ती न्यूज कधी घडलेली आहे ही डेट त्या ठिकाणी नोट डाऊन करण्यात येते. टू नो वेन द इन्सिडेंट ऑर हॅपनिंग टू प्लेस. ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणाचं नाव आणि कधी घडली त्या दिवसाची तारीख आणि वार हा डेटलाईनमध्ये लिहिण्यात येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली. न्यूजमध्ये आपल्याला वेगवेगळे कोणकोणते पार्ट या ठिकाणी पाहायला मिळतात. मग न्यूजमध्ये थ्रू फॉरेन रिपोर्टर्स, या ठिकाणी काही फॉरेन रिपोर्टर असतात, एजन्सीज, नेटवर्क या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या न्यूज ह्या आपल्याला मिळत असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन न्यूजपेपर अँड द न्यूज वी सी ऑन टी व्ही. न्यूजपेपरमधली बातमी म्हणजे वर्तमानपत्रामधली बातमी आणि टी व्हीवरची बातमी ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर टी व्ही गिव्ज व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ द न्यूज आयटम. टी व्हीवरची जी बातमी आहे ती आपण व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ न्यूज म्हणजे पाहू शकतो आणि ऐकू शकतो. काय घटना घडली ही इत्तंभूत त्या ठिकाणी वेगवेगळे पिक्चर्स हे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि जी काही रीड इन पेपरमधली बातमी असते ती आपण त्या ठिकाणी फक्त रीड करू शकतो आणि त्यामध्ये फक्त एकच पिक्चर त्या ठिकाणी लावण्यात येतं. परंतु टी व्हीवर आपल्याला त्या घटनेचे वेगवेगळे पिक्चर्स हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन रीड इन न्यूजपेपर अँड सी ऑन टी व्ही न्यूज. तर अशा प्रकारे या दोघांना डिफरन्स या ठिकाणी मी एक्सप्लेन केला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, व्हॉट मेक्स न्यूज. न्यूज म्हणजे काय. एनी न्यू लेटेस्ट हॅपनिंग इन्सिडेंट, इम्पॉर्टंट व्ह्यूज ऑफ द पीपल रिलेटेड विथ सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस एक्सेट्रा. तर न्यूज म्हणजे काय, तर ज्या काही चालू घडामोडी असतात म्हणजे चालू घटना, चालू एखादी प्रसंग जे घडत आहे ते आपण पेपरामध्ये लिहिण्याच्या स्वरूपामध्ये सांगू शकतो त्याला म्हणतात न्यूज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, टिक 1 दॅट आर न्यूज. खाली काही स्टेटमेंट दिलेले म्हणजे वाक्य दिलेले, सेंटेन्सेस दिले. टिक द 1 दॅट आर न्यूज, त्याच्यात ज्या काही न्यूज आहे अँड पुट अ रॉंग मार्क अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज. मग या ठिकाणी काही न्यूज दिलेल्या आहे, ज्या न्यूज आहे तर त्यांच्यापुढे आपल्याला राईटची खूण करायची आणि ज्या न्यूज नाही त्यांच्यापुढे आपल्याला रॉंगची खूण करायची. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी इथं रॉंग आणि राईटच्या खुणा ह्या केलेल्या आहेत. मग नंबर फर्स्ट, मीरा वेंट टू स्कूल टुडे. मीरा आज शाळेमध्ये
जाणार होती. तर ही काय न्यूज नाही आहे, म्हणून इथं रॉंग. त्यानंतर मीरा रीच मिस्टर कळसुबाई इन रेकॉर्ड टाईम. मीरा ही कळसुबाईचं जे काही रेकॉर्ड, कळसुबाई हे जे काही आहे त्या ठिकाणी ती पोहोचणार होती. मग ही आहे न्यूज. पोहोचणार होती म्हणजे या ठिकाणी त्यांनी बरोबर सेंटेन्स आहे की ते पोहोचणार आहे. मयंक गॉट अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर. मयंकने मिळवलं बर्थडे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर, त्याच्या बहिणीकडून. ही बातमी नाही. त्यानंतर मयंक ओन द फर्स्ट प्राइज इन अ नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन. मयंकला नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. मग ही आहे न्यूज. नंतर असीम फाउंड हिज मिसिंग पेन. असीमचा पेन, असीम त्याचा पेन हा त्या ठिकाणी हरला. तर ही न्यूज नाही आहे. असीम फाउंड अ झू इयर ओल्ड कॉईन. असीमने जे काही झू इयरने 200 इयर ओल्ड कॉईन. असीमने या ठिकाणी 200 वर्षापूर्वीचं जे काही कॉईन आहे ते त्या ठिकाणी तो शोधत होता. ही न्यूज आहे, म्हणून या ठिकाणी राईटची खूण केलेली. अंबिका बम्प इन टू हर सिस्टर इन द किचन. अंबिकाने तिच्या किचनमध्ये त्या ठिकाणी तिने प्रवेश केला किंवा उडी मारली. हे रॉंग आहे. त्यानंतर अंबिका हॅड ॲन इन्सिडंट इन द सिटी स्क्वेअर अँड ब्रोक हर लेग. त्या ठिकाणी अंबिकासोबत ॲक्सिडेंट झालेला होता इन द सिटी, शहरामध्ये, स्क्वेअर अँड ब्रोक हर लेग, आणि त्यावेळेस तिचा पाय त्या ठिकाणी मोडला. ही या ठिकाणी न्यूज आहे, म्हणून या ठिकाणी आपण तिला राईट केलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या न्यूज आहे त्यांना राईट केलं आणि ज्या न्यूज नाही त्यांना त्या ठिकाणी रॉंग असं साईन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.